नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, KS अकॅडमी यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणच्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली? मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणच्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली? तर ऑप्शन क्रमांक 3 बराकपूर या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर मंगल पांडे यांनी गोळी झाडली, तर आपले हे करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 पंडित श्यामजी वर्मा यांनी लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केली, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, खालीलपैकी कोणी इंग्रजांविरुद्ध कुका चळवळ उभारली? खालीलपैकी कोणी इंग्रजांविरुद्ध कुका चळवळ उभारली? तर ऑप्शन क्रमांक 2 गुरु रामलिंग यांनी इंग्रजांविरुद्ध कुका चळवळ उभारली, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो? स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 मॅडम भिकाजी कामा यांचा उल्लेख स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून उल्लेख होतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक पाचवा, चितगाव येथील शास्त्रज्ञावरील हल्ल्याची योजना कोणी आखली होती? चितगाव येथील शास्त्रज्ञावरील हल्ल्याची योजना कोणी आखली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 सूर्यसेन यांनी चितगाव येथील शास्त्रज्ञावरील हल्ल्याची योजना आखली होती, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, आझाद हिंद सेनेचे कोणते बोधचिन्ह होते? आझाद हिंद सेनेचे कोणते बोधचिन्ह होते? तर ऑप्शन क्रमांक 1 आझाद हिंद सेनेचे बोधचिन्ह हे पेटती मशाल होती, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना कोणी स्थापन केली? इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना कोणी स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 3 रासबिहारी बोस यांनी इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना स्थापन केली, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, 1937 मध्ये मराठवाडा साप्ताहिकाची स्थापना डॅजशांनी केली? 1937 मध्ये मराठवाडा साप्ताहिकाची स्थापना डॅजशांनी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 अ.कृ. वाघमारे यांनी केली, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे भारतात 2 डोळे अशी उपमा कोणी दिली? हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे भारतात 2 डोळे अशी उपमा कोणी दिली? तर ऑप्शन क्रमांक 3 सय्यद अहमद खान, ही आपली करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, रोलेट ॲक्ट या काळ्या कायद्याविरुद्ध महात्मा गांधींनी कोणत्या दिवशी हरताळ पाळण्याचे आवाहन केले होते? रॉलेट ॲक्ट या काळ्या कायद्याविरुद्ध महात्मा गांधीजींनी कोणत्या दिवशी हरताळ पाळण्याचे आवाहन केले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 6 एप्रिल 1919, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, साताऱ्याचे प्रति सरकार कोणते प्राक्षिक प्रकाशित करीत असे? साताऱ्याचे प्रति सरकार कोणते प्राक्षिक प्रकाशित करीत असे? तर ऑप्शन क्रमांक 3 स्वतंत्र भारत हे साताऱ्याचे प्रति सरकार प्राक्षिक प्रक्षेपित करत असे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय आहे? महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 महात्मा गांधी यांच्या आईचे नाव हे पुतलीबाई होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, उठा जागे व्हा आणि ध्येयसिद्धी झाल्याशिवाय थांबू नका हा दिव्य संदेश भारतीयांना कोणी दिला? उठा जागे व्हा आणि ध्येयसिद्धी झाल्याशिवाय थांबू नका हा दिव्य संदेश भारतीयांना कोणी दिला? तर ऑप्शन क्रमांक 4 स्वामी विवेकानंद यांनी दिला, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे? पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सेनापती बापट यांचे नाव महादेव पांडुरंग आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, या संतांनी आपल्या कृतीतून सामाजिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले?
डॅश या संतांनी आपल्या कृतीतून सामाजिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले. तर ऑप्शन क्रमांक 1 संत गाडगेबाबा यांनी आपल्या कृतीतून सामाजिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 कोल्हापूर संस्थानात कोणी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले? कोल्हापूर संस्थानात कोणी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले? तर ऑप्शन क्रमांक 3 महर्षी शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थानात जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा ग्रंथ कोणाचा आहे? द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा ग्रंथ कोणाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा ग्रंथ आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 पावनधाम आश्रम कोणी स्थापन केला? पावनधाम आश्रम कोणी स्थापन केला? तर ऑप्शन क्रमांक 3 विनोबा भावे यांनी पावनधाम आश्रम स्थापना केला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरामध्ये हरिजनांना प्रवेश मिळवण्यासाठी कोणी सत्याग्रह आंदोलन केले? पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरामध्ये हरिजनांना प्रवेश मिळवण्यासाठी कोणी सत्याग्रह आंदोलन केले? तर ऑप्शन क्रमांक 1 साने गुरुजी यांनी आंदोलन केले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 वर्धमान महावीर यांचा मृत्यू कोठे झाला? वर्धमान महावीर यांचा मृत्यू कोठे झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 पावपुरी येथे वर्धमान महावीर यांचा मृत्यू झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 भारतातील डॅजाशी शहर वहाबी आंदोलनाचे मुख्य केंद्र होते? भारतातील डॅजाशी शहर वहाबी आंदोलनाचे मुख्य केंद्र होते? तर ऑप्शन क्रमांक 3 पटना आहे शहर वहाबी आंदोलनाचे मुख्य केंद्र होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 जुन्या मुंबई प्रांतात पहिला ब्रिटिश गव्हर्नर डॅश डॅश होता? जुन्या मुंबई प्रांतात पहिला ब्रिटिश गव्हर्नर डॅश डॅश होता? तर ऑप्शन क्रमांक 1 एलिफिन्स्टन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण? भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल हे श्री राजगोपालाचारी होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नौदलाचे बंड झाले होते? मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नौदलाचे बंड झाले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 BC दत्त यांच्या नेतृत्वाखाली नौदलाचे बंड झाले होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 अस्पृश्यता निर्मूलनाच्या दृष्टीने काँग्रेसचे प्रथम ठराव कधी मंजूर केला? अस्पृश्यता निर्मूलनाच्या दृष्टीने काँग्रेसने प्रथम ठराव कधी मंजूर केला? तर ऑप्शन क्रमांक 1 1917 या वर्षी केला होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोणी लोकमान्य टिळकाचे अनुयायी होते? खालीलपैकी कोण लोकमान्य टिळकाचे अनुयायी होते? तर ऑप्शन क्रमांक 1 दादासाहेब खापर्डे हे लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 जनगण मन या गीतास राष्ट्रगीत म्हणून मान्यता केव्हा मिळाली? जनगण मन या गीतास राष्ट्रगीत म्हणून केव्हा मान्यता मिळाली? तर ऑप्शन क्रमांक 4 24 जानेवारी 1950 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 प्रार्थना समाजाचे मुखपत्र कोणते होते? प्रार्थना समाजाचे मुखपत्र कोणते होते? तर ऑप्शन क्रमांक 1 सुबोध पत्रिका ही प्रार्थना समाजाचे मुखपत्र होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी भिल्लांचा नेता कोण नव्हता? खालीलपैकी भिल्लांचा नेता कोण नव्हता? तर ऑप्शन क्रमांक 3 रघु भांगडिया हा भिलांचा नेता नव्हता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 रोमशांची वस्ती कोणत्या प्रांतात आढळते? रोमशांची वस्ती कोणत्या प्रांतात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 3 रोमशांची वस्ती ही महाराष्ट्र राज्यामध्ये आढळते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 रंगो बापूजी गुप्ते कोणाची वकिली करण्यासाठी लंडनला गेले होते? रंगो बापूजी गुप्ते कोणाची वकिली करण्यासाठी लंडनला गेले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 सातारचे छत्रपती यांचे वकिली करण्यासाठी रंगो बापूजी गुप्ते हे
लंडनला गेले होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, इसवी सन 1880 मध्ये न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेत कोणाचा पुढाकार नव्हता? इसवी सन 1880 मध्ये न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेत कोणाचा पुढाकार नव्हता? तर ऑप्शन क्रमांक 2 लोकहितवादी यांचा पुढाकार नव्हता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा, टिळकांना लोकमान्य ही पदवी कोणी दिली? टिळकांना लोकमान्य ही पदवी कोणी दिली? तर ऑप्शन क्रमांक 4 टिळकांना लोकमान्य ही पदवी दिली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा, राणीचा जाहीरनामा 1858 कोठे वाचण्यात आला? राणीचा जाहीरनामा 1858चा कोठे वाचण्यात आला? ऑप्शन क्रमांक 1 दिल्ली येथे वाचण्यात आला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, राजकारण हे समाजकारण बनले पाहिजे हे कोणाचे ब्रीदवाक्य आहे? राजकारण हे समाजकारण बनले पाहिजे हे कोणाचे ब्रीदवाक्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सयाजीराव गायकवाड यांचे राजकारण हे समाजकारण बनले पाहिजे हे ब्रीदवाक्य आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा, गोपाळ गणेश आगरकर यांचा विचार सारणीला काय म्हणतात? गोपाळ गणेश आगरकर यांच्या विचारसारणीला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 अज्ञेयवाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा, महाराष्ट्रातील प्रार्थना समाजाचे मुख्य संस्थापक खालीलपैकी कोण नव्हते? महाराष्ट्रातील प्रार्थना समाजाचे मुख्य संस्थापक खालीलपैकी कोण नव्हते? तर ऑप्शन क्रमांक 2 गोग आगरकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह प्रत्यक्ष सहभाग कोणाचा नव्हता? पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह प्रत्यक्ष सहभाग कोणाचा नव्हता? तर ऑप्शन क्रमांक 4 नचिकेळकर यांचा पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह प्रत्यक्ष सहभाग नव्हता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, ब्रह्मनेतर पुरोहित शाळा कोणत्या समाजसुधारकांनी सुरू केली? ब्रह्मनेतर पुरोहित शाळा कोणत्या समाजसुधारकांनी सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 2 शाहू महाराज यांनी ब्रह्मनेतर पुरोहित शाळा या समाजसुधारकाने सुरू केली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा, कोलकात्याहून दिल्लीला ब्रिटिश राजवटीत केंद्र सरकारची राजधानी केव्हा स्थलांतरित झाली? कोलकात्याहून दिल्लीला ब्रिटिश राजवटीत केंद्र सरकारची राजधानी केव्हा स्थलांतरित झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 1912 या साली स्थलांतरित झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 विलासी या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 2 मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व हे सेनापती बापट यांनी केले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, केसरे हिंद ही पदवी खालीलपैकी कोणास नव्हती? केसरे हिंद ही पदवी खालीलपैकी कोणास नव्हती? तर ऑप्शन क्रमांक 3 न्यायमूर्ती रानडे यांना केसरे हिंद ही पदवी नव्हती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, खालीलपैकी कोण आंबेडकरांचे गुरु नव्हते? खालीलपैकी कोण आंबेडकरांचे गुरु नव्हते? तर ऑप्शन क्रमांक 4 न्यामगुर रानडे हे नव्हते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, तात्या टोपे यांना कोठे फाशी दिली गेले? तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, संमती वयाच्या बिलास खालीलपैकी कोणी विरोध केला? संमती वयाच्या बिलास खालीलपैकी कोणी विरोध केला? तर ऑप्शन क्रमांक 2 लोकमान्य टिळक यांनी संमती वयाच्या बिलास विरोध केला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, पुणे सार्वजनिक सभा डॅशचा गठीत अवतार होता? पुणे सार्वजनिक सभा डॅशचा गठीत अवतार होता? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे सभा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, 1973 नंतर गांधीजींनी आपला मुक्काम कुठे ठेवला? तर ऑप्शन क्रमांक 1 वर्धा या ठिकाणी 1973 नंतर गांधीजींनी आपला मुक्काम ठेवला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, छोडो भारतचा मुंबई येथील अधिवेशनात कोणी मांडले? छोडो भारत मुंबई येथील अधिवेशनात कोणी मांडले? तर ऑप्शन क्रमांक 2 पंडित नेहरू यांनी छोडो भारत हे मुंबई येथील अधिवेशनात मांडले हे आपले करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक पहिला, डेमोक्रेटिक आझाद पार्टी या नवीन पक्षाची स्थापना कोणी केली? डेमोक्रेटिक आझाद पार्टी या नवीन पक्षाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 4, गुलाम नबी आझाद यांनी केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे राज्यपाल कोण आहेत? जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे राज्यपाल कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1, मनोज सिन्हा आहे. जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे राज्यपाल आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1, जम्मू केंद्रशासित प्रदेश. ऑप्शन क्रमांक 2, लडाख केंद्रशासित प्रदेश. ऑप्शन क्रमांक 3, गोवा केंद्रशासित प्रदेश. ऑप्शन क्रमांक 4, दिल्ली केंद्रशासित प्रदेश. तर ऑप्शन क्रमांक 3, गोवा केंद्रशासित प्रदेश नाही. ही आपली अयोग्य जोडी होईल. प्रश्न क्रमांक चौथा, महाराष्ट्र संदर्भात खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. महाराष्ट्र संदर्भात खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1, एकूण जिल्हे 36. ऑप्शन क्रमांक 2, महानगरपालिका 28. ऑप्शन क्रमांक 3, जिल्हा परिषद 35. ऑप्शन क्रमांक 4, विधान परिषद सदस्य 78. तर ऑप्शन क्रमांक 3, जिल्हा परिषद 35 हे अचूक जोडी होईल. प्रश्न क्रमांक 5, स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण? स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण? तर ऑप्शन क्रमांक 3, स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री हे मौलाना आझाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य डॅश डॅश. आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य डॅश डॅश होते. तर ऑप्शन क्रमांक 2, विश्वास एकता बलिदान हे आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1, नीळक्रांती मत्स्य उत्पादन. ऑप्शन क्रमांक 2, पीतक्रांती तेलबिया उत्पादन. ऑप्शन क्रमांक 3, लाल क्रांती पेट्रोलियम. तर ऑप्शन क्रमांक 4, हरित क्रांती अन्नधान्य उत्पादन. तर ऑप्शन क्रमांक 3, लाल क्रांती पेट्रोलियम ही आपली अयोग्य जोडी होईल. प्रश्न क्रमांक 8, भारतातील सर्वात खोल बंदर कोणते? भारतातील सर्वात खोल बंदर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4, भारतातील सर्वात खोल बंदर विशाखापट्टणम ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, भारतातील सर्वात मोठे बंदर कोणते? भारतातील सर्वात मोठे बंदर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4, भारतातील सर्वात मोठे बंदर हे मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणती गुप्तचर संस्था ही भारताची नाही? खालीलपैकी कोणती गुप्तचर संस्था ही भारताची नाही? तर ऑप्शन क्रमांक 3, CIA ही गुप्तचर संस्था ही भारताची नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, चिपी विमानतळाला खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात आले आहे? चिपी विमानतळाला खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, बॅरिस्टर नाथ पो असे चिपी विमानतळाला नाव देण्यात आले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, भारत नौजवान सभा या संस्थेचे संस्थापक कोण? भारत नौजवान सभा या संस्थेचे संस्थापक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2, भगतसिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना कोणी केली? हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3, भगतसिंग यांनी हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, कुनो राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? कुनो राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, श्योपूर या जिल्ह्यामध्ये कुनो राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेशातील आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, राष्ट्रनेता से राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा कधी साजरा होत आहे? राष्ट्रनेता से राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा कधी साजरा होत आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2022
हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स कोण आहेत? भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2, भारताची पहिली चीफ ऑफ डिफेन्स हे बिपिन रावत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, भारताचे दुसरे चीफ ऑफ डिफेन्स कोण आहेत? भारताचे दुसरे चीफ ऑफ डिफेन्स कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4, अनिल चव्हाण, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, T20 वर्ल्ड कप 2022 कुठे होणार आहे? T20 वर्ल्ड कप 2022 कुठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, T20 वर्ल्ड कप 2022 ही ऑस्ट्रेलिया या देशामध्ये होणार आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19वा, शंघाय सहकार्य संघटना मुख्यालय कोणत्या देशात आहे? शंघाय सहकार्य संघटना मुख्यालय कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, चीन या देशामध्ये शंघाय सहकार्य संघटना चे मुख्यालय आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20वा, भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत क्षयरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे? भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत क्षयरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, 2025 पर्यंत क्षयरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21वा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक कोणी मिळवून दिले? राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक कोणी मिळवून दिले? तर ऑप्शन क्रमांक 3, मीराबाई चानू यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा, नामिबियातून भारतात किती चित्ते आणण्यात आले आहे? नामिबियातून भारतात किती चित्ते आणण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, नामिबियातून भारतामध्ये 8 चित्ते आणण्यात आले आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2022 कुठे आयोजित केले आहे? राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2022 कुठे आयोजित केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, गुजरात मध्ये आयोजित केले आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा, भारताचे रेल्वे मंत्री कोण आहेत? भारताचे रेल्वे मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3, अश्विन वैष्णव हे भारताचे रेल्वे मंत्री आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा, अयोध्येच्या चौकाला खालीलपैकी कोणाचे नाव दिले आहे? अयोध्याच्या चौकाला खालीलपैकी कोणाचे नाव दिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, अयोध्याच्या चौकाला लता मंगेशकर यांचे नाव देण्यात आले आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा, आशा पारेख यांना कितवा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे? आशा पारेख यांना कितवा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, आशा पारेख यांना 52वा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा, केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणास आहे? केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणास आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3, राष्ट्रपती यांना आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, लोकसभेत अविश्वास ठराव मांडण्यासाठी किती सदस्यांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे? लोकसभेत अविश्वास ठराव मांडण्यासाठी किती सदस्यांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, 50 सदस्यांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा, केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना कोणत्या कलमान्वये करण्यात आलेली आहे? केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना कोणत्या कलमान्वये करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, कलम 315 कलमान्वये करण्यात आलेले आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, राज्य मुख्य माहिती आयुक्त यांची नेमणूक कोण करतात? राज्य मुख्य माहिती आयुक्त यांची नेमणूक कोण करतात? तर ऑप्शन क्रमांक 4, राज्याचे राज्यपाल नेमणूक करतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? ऑप्शन क्रमांक 2, अरुण लखानी, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, महात्मा गांधी यांचा जन्म केव्हा झाला? महात्मा गांधी यांचा जन्म केव्हा झाला? तर ऑप्शन क्रमांक 4, 1869 मध्ये महात्मा गांधी यांचा जन्म झाला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले? भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले? तर ऑप्शन क्रमांक 3,
महात्मा गांधी यांनी म्हटले होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा, महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही उपाधी कोणी दिली? महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही उपाधी कोणी दिली? तर ऑप्शन क्रमांक 1 सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता अशी उपाधी दिली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा, करा किंवा मरा हा मंत्र कोणी दिला? करा किंवा मरा हा मंत्र कोणी दिला? तर ऑप्शन क्रमांक 3 महात्मा गांधी यांनी करा किंवा मरा हा मंत्र दिला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, महात्मा गांधी यांनी दांडी यात्रेची सुरुवात कुठून केली होती? महात्मा गांधी यांनी दांडी यात्रेची सुरुवात कुठून केली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 साबरमती या ठिकाणाहून महात्मा गांधी यांनी दांडी यात्रेची सुरुवात केली होती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा, धारसना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? धारसना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 सरोजिनी नायडू यांनी धारसना सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा, महात्मा गांधी यांनी चंपारण येथे कोणत्या वर्षी पहिला सत्याग्रह केला? महात्मा गांधी यांनी चंपारण येथे कोणत्या वर्षी पहिला सत्याग्रह केला? तर ऑप्शन क्रमांक 2 1917 मध्ये गांधीजींनी चंपारण येथे पहिला सत्याग्रह केला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, आराम हराम है हा नारा खालीलपैकी कोणाचा आहे? आराम हराम है हा नारा खालीलपैकी कोणाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आराम हराम है हा नारा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, मॅन ऑफ पीस हे टोपणनाव खालीलपैकी कोणाचे आहे? मॅन ऑफ पीस हे टोपणनाव खालीलपैकी कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 लाल बहादूर शास्त्री यांचे टोपणनाव मॅन ऑफ पीस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा, मराठीत एकूण किती वाक्यप्रयोग आहेत? मराठीत एकूण किती वाक्यप्रयोग आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, खालीलपैकी पोर्तुगीज शब्द ओळखा. खालीलपैकी पोर्तुगीज शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 बिजागरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, डॅश हा दिवस राष्ट्रीय स्टार्टअप दिन म्हणून साजरा केला गेला. डॅश हा दिवस राष्ट्रीय स्टार्टअप दिन म्हणून साजरा केला गेला. तर ऑप्शन क्रमांक 2 16 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय स्टार्टअप दिन म्हणून साजरा केला गेला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअप योजनेची सुरुवात खालीलपैकी कधी केलेली आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअप योजनेची सुरुवात खालीलपैकी कधी केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 16 जानेवारी 2016 या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअप योजनेची सुरुवात केली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, सध्या भारतात रेल्वे विभाग किती आहेत? सध्या भारतात रेल्वे विभाग किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 सध्या भारतामध्ये 18 रेल्वे विभाग आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, पुढीलपैकी कशाचा सेंद्रिय पदार्थामध्ये समावेश होणार नाही? पुढीलपैकी कशाचा सेंद्रिय पदार्थामध्ये समावेश होणार नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 कॅल्शियम चा सेंद्रिय पदार्थामध्ये समावेश होणार नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, पेशीत रासायनिक अभिक्रिया घडवून येण्यासाठी डॅश डॅश हे माध्यम आहे. पेशीत रासायनिक अभिक्रिया घडून येण्यासाठी डॅश डॅश हे माध्यम आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 पेशीद्रव्य हे माध्यम आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, 73वा घटना दुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेचा निवडणुका लढवण्यासाठी किती वयोमर्यादा आवश्यक आहे? 73व्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेचा निवडणुका लढवण्यासाठी किती वयोमर्यादा आवश्यक आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 21 वर्ष आवश्यक आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, उपराष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात. उपराष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात. तर ऑप्शन क्रमांक 1 राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, रॉजर फेडरर हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? रॉजर फेडरर हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 रॉजर फेडरर हे लॉन टेनिस या खेळाशी संबंधित आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1, चकडा एक्सप्रेस म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? चकडा एक्सप्रेस म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 झुलन गोस्वामी यांना ओळखले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2,
सावरपाडा एक्सप्रेस म्हणून कोणास ओळखले जाते? सावरपाडा एक्सप्रेस म्हणून कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 कविता राऊत यांना सावरपाडा एक्सप्रेस म्हणून ओळखले जाते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 ललिता बाबर यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? ललिता बाबर यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 ललिता बाबर यांना मानदेशी एक्सप्रेस या नावाने ओळखले जाते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 खालीलपैकी कोणता खेळाडू राज्यसभेचे सदस्य आहे? खालीलपैकी कोणता खेळाडू राज्यसभेचे सदस्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 PT उषा ही राज्यसभेचे सदस्य आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 डिंग एक्सप्रेस खालीलपैकी कोणत्या खेळाडूचे टोपण नाव आहे? डिंग एक्सप्रेस खालीलपैकी कोणत्या खेळाडूचे टोपण नाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 हिमादास यांचे टोपण नाव डिंग एक्सप्रेस आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 PT उषा यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? PT उषा यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 पायोली एक्सप्रेस या नावाने ओळखले जाते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 2022 सालचा लता मंगेशकर पुरस्कार कोणास दिला? 2022 सालचा लता मंगेशकर पुरस्कार कोणास दिला? तर ऑप्शन क्रमांक 2 नरेंद्र मोदी यांना 2022 सालचा लता मंगेशकर पुरस्कार देण्यात आला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 2022चे महाराष्ट्र केसरी कोण? 2022चे महाराष्ट्र केसरी कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 2022चे महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील हे होय, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 महाराष्ट्र राज्यातील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत? महाराष्ट्र राज्यातील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 श्री अंबादास दानवे हे महाराष्ट्र राज्यातील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 नेपाळ या देशाला कोणत्या राज्याची सीमा संलग्न नाही? नेपाळ या देशाला कोणत्या राज्याची सीमा संलग्न नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 हिमाचल प्रदेश या राज्याची सीमा नेपाळ या देशाला संलग्न नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 खालीलपैकी दक्षिण अमेरिका खंडातील पर्वत कोणता? खालीलपैकी दक्षिण अमेरिका खंडातील पर्वत कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 अँडीज पर्वत हा दक्षिण अमेरिका खंडातील पर्वत आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 खालील पर्यायपैकी भुईकोट किल्ला कोणता? खालील पर्यायपैकी भुईकोट किल्ला कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 नळदुर्ग हा भुईकोट किल्ला आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मार्क सेल्बी हा खेळाडू कोणत्या खेळात चौथ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनला आहे? मार्क सेल्बी हा खेळाडू कोणत्या खेळात चौथ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 स्कूनर या खेळामध्ये बनलेला आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 निवडणूक आयुक्त यांची नेमणूक कोण करतात? निवडणूक आयुक्त यांची नेमणूक कोण करतात? तर ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती हे निवडणूक आयुक्तांची नेमणूक करतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 नानासाहेब पेशवे यांनी कोणत्या उठावाचे नेतृत्व केले? नानासाहेब पेशवे यांनी कोणत्या उठावाचे नेतृत्व केले? तर ऑप्शन क्रमांक 1 कानपूर या उठावाचे नेतृत्व नानासाहेब पेशवे यांनी केले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 महाराष्ट्राचा सर्वात पूर्वेकडील जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्राचा सर्वात पूर्वेकडील जिल्हा कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गडचिरोली हा जिल्हा महाराष्ट्राचा सर्वात पूर्वेकडील जिल्हा आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 सुवर्ण क्रांतीचा संबंध डॅश डॅश आहे? सुवर्ण क्रांतीचा संबंध डॅश डॅशची आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सुवर्ण क्रांतीचा संबंध हा मधुमक्षिका पालन यांच्याशी संबंध आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 खालीलपैकी महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता? खालीलपैकी महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 सह्याद्री पर्वत हा महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक होय, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खसदरीतून वाहते? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खसदरीतून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 1 तापी ही नदी महाराष्ट्रातील खसदरीतून वाहणारी नदी होय, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 अस्तंभ शिखर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? अस्तंभ शिखर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3
अस्तंबा शिखर हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 कोविडशी संबंधित देणग्यांवर GSTची भरपाई करणारे पहिले राज्य कोणते? कोविडशी संबंधित देणग्यांवर GSTची भरपाई करणारे पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा हे राज्य होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो? भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर पूर्व मोसमी वारे यांच्यापासून भारतात दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावरती वसलेले आहे? पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावरती वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भीम नदीच्या किनाऱ्यावरती वसलेले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 औरंगाबाद जिल्ह्यामध्ये म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 देशातील पहिले मुक्त व्यापारी बंदर कोणते? देशातील पहिले मुक्त व्यापारी बंदर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 कांडला हे बंदर देशातील मुक्त व्यापारी बंदर होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 फोंडा घाट पुढीलपैकी कोणत्या मार्गातून जातो? फोंडा घाट पुढीलपैकी कोणत्या मार्गातून जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 कोल्हापूर पणजी या मार्गातून जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 कोणत्या ठिकाणी जगातील सर्वात उंचीवरचे फिरते सिनेमाघर उघडण्यात आले? कोणत्या ठिकाणी जगातील सर्वात उंचीवरचे फिरते सिनेमाघर उघडण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 4 लडाख. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय अणुचाचणी विरोधी दिवस पाळला जातो? कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय अणुचाचणी विरोध दिवस पाळला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 29 ऑगस्ट. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 कोणत्या दिवशी राष्ट्रीय लघु उद्योग दिवस साजरा केला जातो? कोणत्या दिवशी राष्ट्रीय लघु उद्योग दिवस साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 30 ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय लघु उद्योग दिवस साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 भारतीय सेनेचे सर्वोच्च कमांडर कोण असतात? भारतीय सेनेचे सर्वोच्च कमांडर कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 भारतीय सेनेचे सर्वोच्च कमांडर हे राष्ट्रपती असतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 जगातील सर्वात मोठी राज्यघटना कोणत्या देशाची आहे? जगातील सर्वात मोठी राज्यघटना कोणत्या देशाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भारत या देशाची जगातील सर्वात मोठी राज्यघटना आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 पृथ्वीच्या सर्वात जवळ असलेल्या कृषी विहाराचे नाव काय आहे? पृथ्वीच्या सर्वात जवळ असलेल्या कृषी विहाराचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 युनिकॉर्न हे नाव आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मराठवाडा मुक्ती संग्राम दिन केव्हा साजरा केला जातो? मराठवाडा मुक्ती संग्राम दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा 17 सप्टेंबर या रोजी साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती? मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी ही यमुना पर्यटन ही होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 स्वप्नपंख या कादंबरीचे लेखक कोण आहेत? स्वप्नपंख या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 स्वप्नपंख या कादंबरीचे लेखक हे राजेंद्र मलोसे हे आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 ययाती या कादंबरीचे लेखक कोण? ययाती या कादंबरीचे लेखक कोण? तर ऑप्शन क्रमांक 1 वि स खांडेकर हे ययाती या कादंबरीचे लेखक आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 रोजगार हमी योजना भारतात सर्वात प्रथम कोठे सुरू झाली? रोजगार हमी योजना भारतात सर्वात प्रथम कोठे सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 रोजगार हमी योजना ही भारतामध्ये सर्वात प्रथम महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू करण्यात आली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रायगड या जिल्ह्यामध्ये कर्नाळा अभयारण्य आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39
पारो विमानतळ कोणत्या देशात आहे? पारो विमानतळ कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भूतान या देशामध्ये पारो विमानतळ आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 लोणार सरोवरातील पाण्याचे वैशिष्ट्य काय? लोणार सरोवरातील पाण्याचे वैशिष्ट्य काय? तर ऑप्शन क्रमांक 2 लोणार सरोवरातील पाण्याचे वैशिष्ट्य खारे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली? महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 भ्रष्मूलक उद्रेक याने झाली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 जागतिक पुस्तक दिन खालीलपैकी कधी साजरा केला जातो? जागतिक पुस्तक दिन खालीलपैकी कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 जागतिक पुस्तक दिन हा 23 एप्रिल या रोजी साजरा केला जातो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 डॅश हा सूर्याच्या सगळ्यात जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात लहान ग्रह आहे. डॅश डॅश हा सूर्याच्या सगळ्यात जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात लहान ग्रह आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 बुध हा ग्रह आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 हरणे बंदर कोणत्या जिल्ह्यातील आहे? हरणे बंदर हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हरणे बंदर हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 मराठीतील पहिले ज्ञानपीठ मिळालेले साहित्य कोण आहे? मराठीतील पहिले ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले साहित्य कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वि स खांडेकर हे आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले? मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले? तर ऑप्शन क्रमांक 4 बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील पहिले साप्ताहिक काढले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 सध्या भारतात रेल्वे विभाग किती आहेत? सध्या भारतात रेल्वे विभाग किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 सध्या भारतामध्ये रेल्वे विभाग 18 आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 भाषेत जे मूळ शब्द असतात त्या शब्दांना डॅश डॅश शब्द म्हणतात. भाषेत जे मूळ शब्द असतात त्या शब्दांना डॅश डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 1 सिद्ध शब्द असे म्हणतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 आगा खान कप कोणत्या खेळासाठी दिला जातो? आगा खान कप कोणत्या खेळासाठी दिला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 आगा खान कप हा हॉकी या खेळासाठी दिला जातो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 मानवी शरीरात इन्सुलिन कुठे तयार होते? मानवी शरीरात इन्सुलिन कुठे तयार होते? तर ऑप्शन क्रमांक 2 स्वादुपिंडमध्ये इन्सुलिन तयार होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 देश व त्यांचे राष्ट्रीय खेळ यातील चुकीची जोडी ओळखा. देश व त्यांचे राष्ट्रीय खेळ यातील चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 अमेरिका बेसबॉल, ऑप्शन क्रमांक 2 भारत बुद्धिबळ, ऑप्शन क्रमांक 3 पाकिस्तान हॉकी, ऑप्शन क्रमांक 4 ब्राझील फुटबॉल. तर ऑप्शन क्रमांक 2 भारत बुद्धिबळ ही आपली चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 2 खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र विधानसभा सदस्य 288 हे बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र लोकसभा सदस्य 48, ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र राज्य सभा सदस्य 19 आणि ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र विधान परिषद सदस्य. तर ऑप्शन क्रमांक 4 ही आपली चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 3 फिडेच्या उपाध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नेमणूक झाली? फिडेच्या उपाध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नेमणूक झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 विश्वनाथ आनंद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 भारतातील पहिले इलेक्ट्रॉनिक डबल डेकर बस कुठे सुरू झाली? भारतातील पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर बस कुठे सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 मुंबई येथे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 हर घर जल प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिले केंद्रशासित प्रदेश कोणते? हर घर जल प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिले केंद्रशासित प्रदेश कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 दादरा नगर हवेली व दीव दमण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री कोण आहेत? महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री कोण आहेत? तर महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 महाराष्ट्र पोलीस दलातील पहिल्या आयर्नमॅन वुमन कोण आहेत? महाराष्ट्रातील पोलीस दलातील पहिल्या आयर्नमॅन वुमन कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 अश्विनी देवरे हे आपले करेक्ट आन्सर
आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत? महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3, अंबादास दानवे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, जलजीवन मिशनची सुरुवात केव्हा झाली? जलजीवन मिशनची सुरुवात कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 1, 15 ऑगस्ट 2019 जलजीवन मिशनची सुरुवात झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, भारताचे स्वदेशी बनावटीची पहिली भारतीय आण्विक पाणबुडी कोणती? भारताचे स्वदेशी बनावटीची पहिली भारतीय आण्विक पाणबुडी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2, INS अरिहंत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, ॲडमिरल हे कोणत्या दलातील सर्वोच्च पद आहे? ॲडमिरल हे कोणत्या दलातील सर्वोच्च पद आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, नौदल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 कोणत्या देशात आयोजित केल्या होत्या? राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 कोणत्या देशात आयोजित केल्या होत्या? तर ऑप्शन क्रमांक 2, इंग्लंड या देशात आयोजित केल्या होत्या. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा दर किती वर्षांनी आयोजित केली जाते? राष्ट्रकुल क्रीडा दर किती वर्षांनी आयोजित केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3, 4 वर्षांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजित केली जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती? राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 3, 1930 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची सुरुवात झाली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, राजपथचे नवीन नाव काय होणार आहे? राजपथचे नवीन नाव काय होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, कर्तव्यपथ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1, मीनाक्षी मंदिर मदुराई. ऑप्शन क्रमांक 2, कर्तव्यपथ दिल्ली. ऑप्शन क्रमांक 3, इंडिया गेट मुंबई. ऑप्शन क्रमांक 3, सूर्य मंदिर कोणार्क. तर ऑप्शन क्रमांक 3, इंडिया गेट मुंबई ही आपली चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 17, खालीलपैकी कोणते कटक मंडळ हे महाराष्ट्रात नाही? खालीलपैकी कोणते कटक मंडळ हे महाराष्ट्रात नाही? तर ऑप्शन क्रमांक 3, देहरादून हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, महानगरपालिकेच्या आयुक्तांची नेमणूक कोण करते? महानगरपालिकांच्या आयुक्तांची नेमणूक कोण करते? तर ऑप्शन क्रमांक 1, राज्य शासन हे महानगरपालिकांच्या आयुक्तांची नेमणूक करते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, 15 वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? 15 वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1, नंदकिशोर सिंग हे 15वे वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, कर्तव्यपथ हे ठिकाण कुठे आहे? कर्तव्यपथ हे ठिकाण कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, दिल्ली येथे आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, रॅमन मॅगसेसे पुरस्काराची सुरुवात कोणत्या साली झाली? रॅमन मॅगसेसे पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2, 1957 साली रॅमन मॅगसेसे पुरस्काराची सुरुवात झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, विनोबा भावे यांना कोणत्या वर्षी रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला होता? विनोबा भावे यांना कोणत्या वर्षी रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला होता? तर ऑप्शन क्रमांक 2, 1958 साली विनोबा भावे यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23, रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण? रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण? तर ऑप्शन क्रमांक 2, मदर टेरेसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1, 5 जून जागतिक पर्यावरण दिवस. ऑप्शन क्रमांक 2, 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन. ऑप्शन क्रमांक 3, 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन. तर ऑप्शन क्रमांक 4, 22 जून आंतरराष्ट्रीय योग दिन. तर ऑप्शन क्रमांक 4, 22 जून आंतरराष्ट्रीय योग दिन ही आपली चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 25, एलिझाबेथ द्वितीय यांचा जन्म कुठे झाला होता? एलिझाबेथ द्वितीय यांचा जन्म कुठे झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 2, एलिझाबेथ द्वितीय यांचा जन्म लंडन या ठिकाणी झाला होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26, पोटॅशियमची संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? पोटॅशियमची संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, पोटॅशियमची संज्ञा
के ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्रातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प कोणता आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 चाळखे वाडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प कोणता? महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 जमसंडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 सार्वजनिक पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? सार्वजनिक पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सातारा या जिल्ह्यामध्ये सार्वजनिक पवन ऊर्जा प्रकल्प आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 2023 चे प्रवासी भारतीय संमेलन कोठे होणार आहे? 2023 चे प्रवासी भारतीय संमेलन कुठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 इंदोर या ठिकाणी 2023 चे प्रवासी भारतीय संमेलन होणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 स्वतंत्र पूर्व काळात कोणता दिवस स्वतंत्र दिन म्हणून साजरा करण्यात आला होता? स्वतंत्र पूर्व काळात कोणता दिवस स्वतंत्र दिन म्हणून साजरा करण्यात आला होता? ऑप्शन क्रमांक 2 26 जानेवारी 1930 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भारतीय राज्यघटनेतील कोणती कलमे धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्कांशी संबंधित आहेत? भारतीय राज्यघटनेतील कोणती कलमे धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्कांशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 25 ते 28 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 प्रिन्स चार्ल्स हे ब्रिटनचे कितवे राज्य म्हणून घोषित केले आहे? प्रिन्स चार्ल्स हे ब्रिटनचे कितवे राज्य म्हणून घोषित केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 तिसरे ब्रिटनचे राज्य म्हणून घोषित केले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 सध्या भारतात कितवा वित्त आयोग सुरू आहे? सध्या भारतात कितवा वित्त आयोग सुरू आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 15वा वित्त आयोग सुरू आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 भारतीय वित्त आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? भारतीय वित्त आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 भारतीय वित्त आयोगाची स्थापना 1951 साली झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 खालीलपैकी कोणाची बिनविरोध राष्ट्रपतीपदी निवड झाली होती? खालीलपैकी कोणाची बिनविरोधी राष्ट्रपतीपदी निवड झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 नीलम संजीव रेड्डी यांची बिनविरोधी राष्ट्रपतीपदी निवड झाली होती ही आपली करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 भारतात एकूण डॅश डॅश उच्च न्यायालय आहेत? भारतात एकूण डॅश डॅश उच्च न्यायालय आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 भारतामध्ये एकूण 25 उच्च न्यायालय आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेत डॅश डॅश मागणी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेत डॅश डॅश मागणी केली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेमध्ये स्वातंत्र्य मतदार संघाची मागणी केली होती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 आशिया कप 2022चा विजेता देश कोणता? आशिया कप 2022चा विजेता देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 श्रीलंका हा आशिया कप 2022चा विजेता देश होय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 सर्वाधिक वेळा आशिया कप जिंकणारा देश कोणता? सर्वाधिक वेळा आशिया कप जिंकणारा देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 भारत हा सर्वाधिक वेळा आशिया कप जिंकणारा देश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण नाही? खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 लेण्यांद्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 अर्नाळा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? अर्नाळा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पालघर जिल्ह्यामध्ये अर्नाळा किल्ला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 रायगड जिल्ह्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 73व्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेचा निवडणुका लढवण्यासाठी किती वयोमर्यादा आवश्यक आहे? 73व्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेचा निवडणुका लढवण्यासाठी किती वयोमर्यादा आवश्यक आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 21 वर्ष वयोमर्यादा आवश्यक आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 उपराष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात? उपराष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 चिल्का सरोवर
ओरिसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 महाराष्ट्रातील डॅश या नदीला दक्षिण गंगा म्हणतात. महाराष्ट्रातील डॅश या नदीला दक्षिण गंगा असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी असे म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 महाराष्ट्राला सुमारे डॅश की लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे. महाराष्ट्राला सुमारे डॅश किमी लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा महाराष्ट्राला लाभलेला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम पुढीलपैकी कोणी केले. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम पुढीलपैकी कोणी केले होते. तर ऑप्शन क्रमांक 3 महात्मा गांधी यांनी केले होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 भारताच्या सार्वजनिक लेखे या निधीमध्ये कोणती मिळकत ठेवली जाते. भारताच्या सार्वजनिक लेखे या निधीमध्ये कोणती मिळकत ठेवली जाते. तर ऑप्शन क्रमांक 2 जनतेची अल्प बचती ठेवली जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल.